नमस्कार, श्री स्वामी समर्थ। माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे गुरुवार म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला हा तिसरा गुरुवारचे तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा। आणि इथे माझ्याकडे खण साडीचं म्हणजे पीस आहे छोटंसं, तर ते आज म्हटलं त्याला कळशाला करावं हे वस्त्र थोडंसं नवीन प्रत्येक गुरुवारी करण्याचं मी थोडंसं म्हणजे देवी महालक्ष्मीला सजवत असते आणि जर वेळेस काहीतरी नवीन करायची इच्छा असते। तर इथे सकाळीच मी ते थोडंसं मी सगळी जागा वगैरे पुसून घेते कारण रात्री एवढी घाई नाही होणार। आणि थोडंसं माझ्याकडे लहान मुलगा असल्यामुळे आपल्याला थोडंसं त्यांच्या वेळेनुसार करावं लागतात कामं। त्याची पण सध्या तब्येत खराब आहे आणि थोडेसे शाळेचं होमवर्क वगैरे बाकीची सगळी कामं असतात, त्याच्यामुळे ही जागा मी सगळी पुसून घेतली, स्वच्छ केलं आणि त्यानंतर मी फक्त वस्त्र असं आतरून केलं आणि थोडी सकाळीच तयारी केली। त्यामुळे रात्री आपल्याला जास्त गोंधळ होणार नाही कारण स्वयंपाक वगैरे सगळं असतं। त्यानंतर मी इथे फोटो बघत होते की कारण मला खरंच इथे ना आमचं रेंटचं घर आहे। रेंटचं घर असलं ना की थोडंसं प्रॉब्लेम असतो थोडा जागेचा, आपल्या मनासारखी इच्छा म्हणजे पूजाच मांडता येत नाही आणि जागेचा खूप अभाव असतो, हे तुम्हाला माहितीच असेल। आणि खरंच इथे बघा माझं इथे स्वयंपाक झालेला आहे आणि आता संध्याकाळी वाजलेले आहेत 5-5:30, तर माझी इथे सगळा स्वयंपाक झालेला आहे। मी सकाळच्या नंतर थोडासा व्हिडिओ तुम्हाला दाखवला, त्यानंतर मी डायरेक्ट 5:30चा हा व्हिडिओ दाखवत आहे। इथे बघा कढी भात सगळं झाले होतं स्वयंपाक, आता फक्त खीर राहिली होती, तर खीर मी नैवेद्य झाल्यावर करणार आहे। तर इथे बघू शकता छान सकाळी अशी पूजा केलेली होती। तर सकाळचं हेच मी थोडंसं व्हिडिओ शूट केलेला आहे। सकाळी माझ्याशी पूजा झाली होती। श्रीयंत्र घरामध्ये असणं खूप शुभ असतं कारण हे महालक्ष्मीचा अंश म्हटलं जातं, कारण ह्या श्रीयंत्रामध्ये महालक्ष्मी वास करत असते। तर श्रीयंत्र नक्की आपण आणावे आणि ज्यांच्या घरी श्रीयंत्र असेल तर त्यांनी कुंकुमार्चन करणे खरंच खूप गरजेचे आहे। कुंकुमार्चनचा व्हिडिओ खूप आहे, तुम्हाला माहिती तुम्हाला मिळून जाईल, कारण कुंकुमार्चन करणे खूप प्रभावी सेवा आहे। तर आपल्याला नाही जमलं तर आपल्याला ओम ऐं श्री महालक्ष्मी म्हणत आपल्याला हे कुंकुमार्चन करायचं आहे। हा सकाळचा व्हिडिओ म्हणजे कुंकुमार्चन सकाळी झाला। त्यानंतर इथे गोकर्णाची फुलं भेटले मला कुंडीमध्ये, कारण मी गोकर्णाची फुलं माझ्याकडे पण याचं रूप आहे। तर गोकर्णाची फुलं पण महालक्ष्मीला खूप प्रिय आहे। तर इथे पांढरा गोकर्ण मला भेटलेला आहे, तर तिथे छान मी देवांना म्हणजे श्रीयंत्राला वाहिले। त्यानंतर इथे आपल्याला मंजुळा आणि हे नेहमी मी एक म्हणजे स्वामी महाराजांपाशी ठेवत असते आणि एक कृष्णांपाशी ठेवत असते। तर ते सकाळचे मी ते नित्यसेवा करत असते स्वामीची, तर त्यांना पण मी नैवेद्य दाखवलेला आहे। तर इथे सकाळचा व्हिडिओ आणि सकाळीच कुंकुमार्चन करून घेतलं कारण रात्री खूप गडबड होते, त्यामुळे सकाळीच कुंकुमार्चन केलं। त्यानंतर मी ते हे घेतलेलं आहे ब्लाऊज पीस, तर सकाळी काढून ठेवला होता। तर त्याच्यानंतर मी ह्याचे व्यवस्थित घड्या घातल्या आणि ते बघू शकता तुम्ही, अशी घड्या घालत आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पिनअप करायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि खूप इझी पण आहे, लवकर होतं। तर इथे मी थोडीशी मोठी कलश घेतला होता, दरवेळेसपेक्षा थोडा मोठा कलश घेतला कारण हा ब्लाऊज पीस पण खूप मोठा आणि छान दिसतं। तर इथे मी छान असं पिनअप करून घेत आहे। तर असे पण थोडं वेगवेगळं केलं ना तर मनाला पण खूप छान वाटतं आणि महालक्ष्मीला छान पण दिसतं। आणि खरंच खूप तुम्ही पण करून बघा, एक म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी काहीतरी वेगळं करते आणि दरवर्षी मी हे करत असते। जसं लग्नाच्या आधी पण मी हे व्रत करत होते, आता लग्नाच्या नंतर पण मी व्रत करून ठेवणार आणि मी हे कायमस्वरूपी म्हणजे आजन्म पाळणार आहे। तर त्याच्यामुळे मी हे नेहमीच व्रत करत असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये। तर प्रत्येक सणाचं पण काहीतरी महत्त्व असतं, त्यामुळे आपण ते करायलाच पाहिजे। तर त्याच्याशिवाय आपल्याला खरंच अध्यात्म करणं खरंच खूप गरजेचं आहे। आणि मला लहानपणापासून खूप सवय आहे थोडंसं घरामध्ये डेकोरेशन करायचं, घरामध्ये छान पूजा करायची आणि असं केल्याने खूप प्रसन्न वाटते। त्यानंतर मी माझी साडी घातली, माझं आवरलं। तर बघू शकता इथे थोडीशी मांडणी केली आणि इथे माझे कलश ठेवायचं होतं तिथे, तर तिथे माझं बसतच नव्हतं, तर मला शेवटी स्वामीचा फोटोच काढावा लागला कारण म्हणजे थोडं ॲडजस्टच होत नव्हतं, कारण ते कलश ठेवलं ना तर स्वामीचा फोटो पुढे दिसत नव्हता, तर त्यामुळे स्वामीचा मी थोडंसं इकडल्या पाटावर ठेवला। आणि खरंच ॲडजस्ट करावंच लागतं, थोडंसं इकडे तिकडे करावंच लागतं पूजा म्हणलं की, कारण कलश माझा मोठा होता ह्यावेळेस, त्याच्यामुळे तेवढंसं तिथं ॲडजस्ट करता येत नव्हतं।
तर इथे मी इथं खाली तांदूळ ठेवले, तांदळावर हळदी कुंकू वाहिलेलं आहे. तर मी इथे थोडंसं ते नारळाला जे आपल्याला थोडंसं डोळे वगैरे भेटतात ते आईतच ते आणलेलं होतं मी कालच्या मार्केटमधून. म्हटलं तसं लावं म्हणजे थोडंसं छान दिसेल महालक्ष्मी ह्यावेळेस, म्हणजे कलश स्वरूपात मी महालक्ष्मी केलेली आहे ह्यावेळेस. आणि दरवेळेस थोडं वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही पण नक्की कमेंट करा, आणि जे कोणी कमेंट करतात त्यांना खरंच खूप मनापासून धन्यवाद, कारण तुम्ही खूप छान मला असं कमेंट करता आणि लाईक करता, त्यामुळे मला थोडासा उत्साह आणखीन जास्त येतो. तर खरंच छान. आणि ते म्हणजे छान इथे बघू शकता, इथे नारळाला चिटकतच नव्हतं. त्यानंतर मला सेलो टेपनं मला चिटकवायला लागलं, आणि हे करताना खूप गडबड झाली माझी ह्यावेळेस, कारण कळतच नव्हतं की ते कसं लावावं ते, आणि व्यवस्थित लागतच नव्हतं. शेवटी मग त्याला सेलो टेपनं हे चिटकवलं. त्यानंतर मी ते कलशाला इथे वस्त्र घातलं, म्हणजे साडी म्हणजे सगळं निर्या केल्या, आणि तिथे समोर म्हणजे घेतल्या, म्हणजे ते कसं फुलून व्यवस्थित ते दिसतं. आणि इथे बघू शकतो त्याच्यामध्ये कलशामध्ये तुम्हाला हे मागच्या वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये मी शेअर केलं आहे की कलश पूजन कसं करतात, म्हणजे कलश कसं तयार करतात, स्थापना कसं तयार करतात, म्हणजे स्थापना कशी करतात ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर इथे मी सगळं पाणी वगैरे घातलं, त्याच्यात कलशामध्ये फूल वगैरे घातलं. तर हे पत्री भेटतात, पत्री तर मी म्हणजे दोन्ही वेळेस मी इथं नागिनीची पानं घातली होती, तर ह्यावेळेस मी पत्री आणले आहे, कारण हे 5 फळांचे पत्री असतात, त्याच्यामध्ये दुर्वा वगैरे असतात, सगळं असतं, त्याच्यामुळे त्याच्यामुळे आज ह्यावेळेस मला कलश स्वरूपात करायचं होतं, म्हणून हे पत्री वगैरे सगळे घातले. कारण हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीच्या वेळेस 5 फळांचे पानं असे घालायचे असतात. तर त्यानंतर मी ते अलंकार घातलेले आहेत. तर इथे हार वगैरे छान सजवलेला आहे. आज व्हिडिओ करताना मला शूट करताना कोणीच नव्हतं, कारण घरामध्ये कोणीच नव्हतं, कारण त्याच्यामुळे हे बाहेर गेलेले होते शौर्याला घेऊन, त्यामुळे मला हे पॉसिबल झालं थोडंसं करणं, कारण तो खूप मध्ये करत असतो ह्यावेळेस. तर इथं थोडंसं मी कॅमेरा खाली ठेवला, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, कारण मी थोडंसं समोर ठेवत असते. म्हटलं ह्यावेळेस थोडं खालून शूट केलेलं आहे. तर बघू शकता खूप छान दिसत होतं, आणि जसं मी जमेल तसं केलेलं आहे. तर इथे नारळच बसत नव्हतं माझं, ते पत्री ठेवल्यावर त्याच्या आधी बघितलं मी, ठेवून बघितलं तर नारळ असं खाली जात होता, कारण ते कलशाचं जे आहे ते मोठं होतं कलश, आणि ते बसतच नव्हतं. कसं तरी मी थोडंसं छान असं ॲडजस्ट केलेलं आहे. त्यानंतर मी ते तुळशीला दिवा लावला, सगळीकडे दिवे लावले, दारामध्ये पण दिवा लावला, तुळशीला दिवा लावला. आणि तुळशीची पण आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा केली पाहिजे, कारण तुळस पण आपल्याला हे महालक्ष्मी स्वरूप असते. त्यानंतर ही सगळी पूजा म्हटल्यावर नंतर मी रांगोळी घातली. तर इथे माझी सगळी पूजा मांडून झाली आहे. त्यानंतर रांगोळी झाली, आणि इथे हळदी कुंकू वाहते महालक्ष्मीला, आणि त्यानंतर इथे कहाणी वाचते. तर ते कहाणीमध्ये पण असंच लिहिलेलं आहे, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. कारण हे खरंच मी आजन्म हे पण व्रत मी करणार आहे, जसं की शांबालेने केले तसं मी ते व्रत आजन्म पाळणार आहे. तर असा संकल्प करूनच मी ही पूजा केलेली आहे. प्रत्येक वेळेस मी दरवर्षी पूजा करणार. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, ते नक्की आणि शेअर करा. तर ज्या घरामध्ये ही महिला सेवा करते, व्रत करते, तर त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी नक्की असते, समाधान खरंच खूप छान लागते, आणि मनाला खूप छान आनंद भेटतो, वातावरण प्रसन्न होतं, आणि जसं की महालक्ष्मी स्वरूपात आपल्या घरात नेहमी वास करावे. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी